सामना पहिला मानवी पॉवर प्लेचा षटक असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय अमोल. पंचांच्या डावीकडून राईट उर्ध विकेट. मांडवीर पॉवर प्लेचा पहिला चेंडू. चांगला चेंडू. गुडलिंगचा चेंडू होता. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता पण डॉट चेंडू गेला. लाईन खेळला गॅप मध्ये जरूर गेला. एकदा जरूर काढला दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि बघता बघता 3 क्षेत्ररक्षणाला बीट करून जाईल सवकार. बॅट मधून 22 4 धावाने संघाचा धाव फलक पुढे जाईल. 4 संघाचा श्री गणेशा होतो. 4 धाव संख्येने संघाचा धाव फलक पुढे जाईल. 4 षटकांचा सामना खेळतोय आपण. दोन्ही संघ सलगच्या गावाजवळचे संघ आहेत. राजाडा आणि दिवा. 30+ दिवा ब. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अमोलाचा. चांगला फटका चढवला. डाऊन द ग्राउंड सजवलाय. बघूयात लांब लचक आला बॅट मधून. भावेश मर्दीचा देखना फटका. षटकार. 6 धावसंख्या पुढे जाते. 10 वर डबल फिगर मध्ये जाते. 10 धावसंख्या फलकावर लागतात. चांगला फटका सजवला भावेश मर्दीने. देखना फटका 6 धावांसाठी. षटकार. दहा धावसंख्या. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर अमोल. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय भावेशसाठी. हा प्रकारचा होता पण बॅटच्या रडामध्ये व्यवस्थित चेंडू आला नाही. शरीराला लागून गेला. डॉट गेला चेंडू. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. थोडासा चेंडू फास्ट गतीने टाकला होता. चेंडू पेस टाकला होता गोलंदाजी करताना गोलंदाजने. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अमोल्याचा. हाफ ट्रॅकरचा होता. थोडासा फंबल झाला फलंदाजी करताना. असं वाटलं होतं की लोअर पद्धत चेंडू येईल पण थोडासा फास्ट चेंडू आला आणि थोडा फंबल झाला. बॅटची एज लागून डिक्लेअर झोन मध्ये गेला. एकच धाव भेटले. 1 धावाने संघात धाव फलक पुढे गेला. धावसंख्या फलकावर लागलेत 11. शेवटचा चेंडू असेल मानलेली पॉवर प्लेच्या षटकातील. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. थोडासा चेंडू लागतो शरीराला. दुखापत होते. पाणी घेऊन जायचंय.
पहिला षटक संपलं. 11 धावसंख्या फलकावर लागलेत. मांडवी पॉवरला पहिला षटक संपलंय. हर्षल येतो बॉलिंग ट्रॅकवर. दुसरं षटक घेऊन आपल्या संघाचं वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतं. अकरा धावसंख्या फलकावर लागलेत. आय विल डेफिनेटली हिट. मोठा हादरा बसतो. राकेश मोडी बाई परत बॅक टू डग आउट. दुसरा चेंडू दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर मोठा हादरा बसला. नेट क्रमांक 2-3 वर आला प्रितेश. 11चा लाईन खेळाचा प्रयत्न. डॉट चेंडू पुन्हा एकदा हर्षल चांगली गोलंदाजी करते. चांगलं कमबॅक करून दिलं गोलंदाजाने. 11 धावसंख्या फलकावर लागलेत. एक गडी बाद 11 धावसंख्या. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 षटक 2 चेंडू नंतर 11 धावसंख्या फलकावर. पुढचा चेंडू लेफ्ट हँड राऊंड विकेट. पुन्हा एकदा ब्लॉकॉलचा पदर चेंडू बाईकच्या स्वरूपात एकदा जरूर भेटेल संघाला. 12व्या धावसंख्येवर 1 गडी बाद झाला. चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक म्हणावं लागेल हर्षलचं. पुन्हा एकदा चांगला चेंडू लिग्बाच्या फिरत. पुन्हा एकदा जरूर भेटेल. मिस्टानी स्ट्रोक होते. नो मॅच लहान मध्ये पडते. दुसरी धावचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा बघवत घेतली जाते आणि 2 धावा पूर्ण होतात इथं. पंधरा धावसंख्या फलकावर लागल्यात. 1 गडी बाद. 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू. 15 धावसंख्या फलकावर लागलेत आणि व्हाईट चेंडू. व्हाईट प्लस 1. व्हाईट प्लस 1 संघाचा धावफलक पुढे जातं 17 वर. पंचाचा निर्णय अंतिम राहील.
पुढचा चेंडू, पुन्हा एकदा पुढचा चेंडू, चांगला चेंडू आणि डॉट चेंडू. 17 धावसंख्या, 6 धावसंख्या खर्च केला, अनेक गडी बाद केला, चांगली गोलंदाजी केली. 12 चेंडू आणि 17 धावसंख्या खर्च झालेत 2 षटकामध्ये. अजूनही 2 चेंडू, 2 षटक शिल्लक आहेत. 2 षटकामध्ये कितपर समाचार घेतील बघूयात. पुढचे 2 षटक आपल्याला पाहायचे आहेत. चांगला फटका साजवला होता मनोमास लाईनमध्ये. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरे धाव सुद्धा पूर्ण झाले. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. भावेश मडबीच्या तालमेलमध्ये चांगली फलंदाजी करतो भावेश मडबी आतापर्यंत. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकरचा होता. बॅटचे स्लाइस एज लागून डिक्लेअर झोन मध्ये जातो. डिक्लेअर मध्ये तिथे एकच धाव भेटेल संघाला. धावसंख्या फलकावर लागतील 20. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना 20 धावसंख्या फलकावर लागलेत. चांगला चेंडू टाकला जातो. डॉट चेंडू पुन्हा एकदा वन ट्रॅकवर लेफ्ट आर्म ओव्हर विकेट. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. पहिलंच मारण्याच्या आधीच सक्त्या थोडस थांबून चेंडू परकून मारण्याचा प्रयत्न करावा हवा भावेश मडवीने, पण असं काही इथं दिसत नाही. डॉट चेंडू जातो पुन्हा एकदा. धावसंख्या फलकावर आहेत 20. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये बघूयात मोठा फटका सजवेल की काय भावेश मडवी. पुढचा चेंडू सुनीलाचा आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. सलगचा तिसरा डॉट जातोय. मैदानामध्ये काय घडतंय, बॅकफुटवर जातोय. दिवाबा संघ फ्रंटफुटवर होता तो बॅकफुटवर जातोय. पुन्हा एकदा 11चा लाईन खेळायचा प्रयत्न. पंचांना आढळतो चेंडू, तिथे एकच धाव होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न कुठलाही घेतला जाणार नाही. 21 धावसंख्या फलकावर लागलेत. शेवटचे षटक शिल्लक असेल. आता मात्र कुठला गोलंदाज येते शेवटचे षटक घेऊन बघूयात. एकवीस धावसंख्या.
पुन्हा एकदा जरूर भेटेल. श्रेयश 22 धावसंख्या फलकावर लागलेत. पुन्हा एकदा जरूर भेटेल. एक धावाने संघ धाव फलक 23 वर जाते. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा होता मोठा फटका सजवला क्षेत्ररक्षकाला बनवून प्रेक्षक येतात. काऊ कॉर्नर दिशेने षटकार अजूनही येणारे या डावातील 3 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 6 मुसंडी मारते. धावसंख्या फलकावर लागलेत 29. पुन्हा एकदा पंचच्या डावीकडून श्रेयस पुढचा चेंडू 29 धावसंख्या फलकावर लागलेत. पुन्हा एकदा मारण्याचा सकतात. धावसंख्या फलकावर लागतात आता 30. डिक्लेअर झोन मध्ये एकदा जरुरी भेटेल. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये एक फटका सजवायला लागेल. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न असेल. 30 धावसंख्या फलकावर लागलेत. पुढचा चेंडू श्रेयशाचा. पुन्हा एकदा मोठा फटका सजवला काळू कॉर्नर दिशेने आणि षटकार येतोय आणि पंचांनी इथं 9 घोषित केलाय. पंचांनी 9 घोषित केला जातो इथं. 9+ षटकार म्हणजेच पुढचा चेंडू असेल प्रिहिट. कुठं डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल प्रिहिट. प्रिहिटची मुक्त फटका खेळण्याचा संधी असेल. मुक्त फटका खेळण्याचा बघूया आता प्रितेश मुरगुडे काय करतो. 37 धावसंख्या फलकावर लागलेत. पुढचा चेंडू 5वा चेंडू श्रेयशाचा पुढे लेनचा होता. आतमध्ये जर गेला तरी क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी बघूयात येते की नाही आणि फेकी गचा झालं इथं. 2 धावा जरूर भेटेल. 2 धावाने संघाचा धाव फलक जात आहे 39 वर. शेवटचा चेंडू शिल्लक आणि 39 धावसंख्या फलकावर लागलेत. चांगली फलंदाजी केली प्रितेशने आतापर्यंत. मोठा फटका सजवावा लागेल. जर षटकार आला तर चांगली धावसंख्या होईल संघाची. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू 39 धावसंख्या फलकावर लागलेत. श्रेयस टू प्रितेश आणि लेग बायच्या स्वरूपात एकदा जरूर भेटेल. 40 धावसंख्या फलकावर लागतात. षटक संपलंय आणि 40 धावसंख्या जिंकण्यासाठी 41 धावसंख्येचं आव्हान असेल.
41 धावसंख्येचं आव्हान आहे जिंकण्यासाठी. तर पारदर्शकता आलं. भरत मडवीने जर झेल घेतला तर 100 रुपयाचं पारदर्शक आलं प्रत्येक झेलसाठी भरत खानवालकर कडून. प्रत्येक झेलसाठी भरत मडवीसाठी पारदर्शक आलंय प्रशांत खानवालकर कडून. एक्केचाळीस धावसंख्येचं आव्हान आहे. सलामीच्या जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय चेतन आणि तुषार. भरत मडवीसाठी पुन्हा एकदा पारदर्शक. प्रत्येक कॅच साठी 100 रुपयाचं पारदर्शक आलंय समर्थ स्पोर्ट्स कडून. आणि राकेश मडवीने या षटकामध्ये जर 2 गडी बाद केले आणि 3 धावा खर्च केल्या तर 500 रुपयाचं पारदर्शक आलंय. बघूया आता राकेश मडवी भाईसाठी पारदर्शक इथं लागलं गेलंय. गुरुमिरी ट्रॅकवर जरूर आलं राकेश मडवी. 41 धावसंख्येचं आव्हान आहे. चेतन आणि तुषार येतोय सलामी जोडी. नॉन स्ट्राईकला अलंवित केलंय तुषारने. पंचांचा इशारा होतोय सामन्याला इथे सुरुवात होते. 41 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. चेंडू 41. पहिला चेंडू आणि झेल घेण्याचा प्रयत्न. बॅटची इनसाइड लागले होते आणि झेल घेण्याचा प्रयत्न होता आणि झेल गायब झालाय यष्टीरक्षकाच्या हातातून. कॉट बिहाइंड झाला असता. बॅडलक म्हणाला. चांगली गोलंदाजी राकेश मडवी भाईची. चेतन पुन्हा एकदा. राकेश मडवी ते चेतन. राडा ओव्हर द विकेट. 5-6 पावलांचा रनअप घेऊन तर डॉट चेंडू जातोय. खरंच चांगला चेंडू टाकतोय गोलंदाज. चांगली गोलंदाजी राकेश मडवी भाईची. तिसरा चेंडू चेतन साठी. राडा ओव्हर द विकेट. पंचांचा डावीकडून गोलंदाजी टाकतोय आणि फलंदाज बाद. तीन चेंडू मध्ये एक धाव खर्च केले. गडी बाद केला. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज समीर. 3 चेंडू आणि 1 धाव खर्च केले. 500 रुपयाचं पारदर्शक लावलं गेलंय. जर 3च धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले तर अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी करतो.
पुढचा चेंडू राईट ऑन ओव्हर द विकेट. चौथा चेंडू 22चा. पुन्हा एकदा त्याच बाय चेंडू सेम चेंडू टाकला होता. चार चेंडू एकच धाव झाले आतापर्यंत. 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी केली बाईने, राकेश मडवी बाई याने. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राकेशाचा. आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिथे सुद्धा झालंय. चिरंजीव पाटील याचं चांगलं क्षेत्र, चांगला प्रयत्न केला होता. डॉट चेंडू जाते. अजून एक चेंडू शिल्लक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू डॉट काढला तर 200 रुपयाचा पारितोषिक समर्थ स्पोर्ट्स कडून. आणि विकेट काढला तर 500 रुपये समर्थ स्पोर्ट्स कडून. पुन्हा एकदा राकेश मडवी बाई शेवटचा चेंडू. तर डॉट जातोय. षटक संपलंय. खरंच कौतुक केलं पण टाळ्या वाजवला पाहिजे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 1 धाव देऊन 1 गडी बाद आणि 2 रन ठरला इथं राकेश मडवी भाई. चेंडू होता गॅप मध्ये जरी टोळला तिथे क्षेत्ररक्षण आहे बाई. पैकी चांगले होते. एकच धाव भेटेल. बॅकअप चांगला होता तिथं. तर एकदा जरूर भेटेल. एकदा संघात धाव फलक 2 वर जाईल. 2 धाव संख्या फलकावर लागतात.
पुढचा चेंडू हरिकेश केनिवाचा चांगली गोलंदाजी करतो आतापर्यंत. दुसरा चेंडू पुन्हा एकदा फिलर लेनचा होता, लॉफ्ट केला, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि क्षेत्ररक्षकामध्ये फंबल होते भरत मडवी. येतो 1 पॉइंट सीमा पार चौकार. प्रयत्न केला होता चौकार अडवण्याचा पण चौकार अडला नाही, गेला 1 बॉल सीमा पार चौकार. 4 धावांनी संघात धावफलक पुढे जात आहे 6 वर. बऱ्याच कालावधीनंतर मोठा फटका आलाय. बॉलिंग टॅकर पुन्हा एकदा 6 धावसंख्या फलकावर आले. पुढचा चेंडू हरिकेश केनियाचा पुन्हा एकदा लाभ केलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि मोठा फटका आलाय. षटकार. बारा धावसंख्या फलकावर लावल्या. थोडासा माफक ठरतोय. 2 चेंडू मध्ये 10 धावसंख्या खर्च झालेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण देत योगेश कोहलीचं, भूषण मडवीचं. एकच धाव भेटेल, 1 धाव संघात आपल्याला पूर्ण 13 वर. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत हरिकेश केनीच्या गोलंदाजी मधले. पुन्हा एकदा तिथं क्षेत्ररक्षण भरत मडवी आणि 100 चा मानकरी ठरला तिथं फलंदाज वाद. तुषार जातो बॅक टू डगआउट. चांगला झेल घेतला भरत मडवीने काऊ कॉर्नरच्या दिशेने. दुसरा हादरा बसतो संघाला. कमबॅक जन करतो हरिकेश केनी. नेट क्रमांक 4 वर होते श्रेयस. आता धावसंख्या फलकावर लागल्या 13. शेवटचा चेंडू असेल हरिकेश केनियाचा. वाईट चेंडू. षटक संपलंय. 12 चेंडू आणि धावसंख्या फलकावर लागलेत 14 2 षटकानंतर. आता मात्र समीकरण असेल 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 27 धावांचं आव्हान असेल. बघत कुठला गोलंदाज येतो. गोलंदाजी ट्रॅकवर चांगला गोलंदाज दिवा संघाचा, दिवा ब संघाचा. 12 चेंडू 27 म्हणजे जर पाहिलं गेलं 13च्या सरासरी धावसंख्या उभा राहायच्या.
समर्थ स्पोर्ट्स कडून 100 रुपये, त्याचबरोबर प्रकाश खानावाल यांच्याकडून 100 रुपये. 200 रुपयाचा मानकरी ठरला आहे भरत मडवी, एक कॅच घेतल्यामुळे. त्याचबरोबर भाई यांना 200 रुपयाचं पारितोषिक इथं प्राप्त झाले. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 27 धावा. रुपेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर राईड विकेट करताना पंचांच्या डावीकडून पहिला चेंडू समीरसाठी फिरकी पद्धतीने टाकला होता. चांगला गोलंदाजी, चांगला चेंडू होता. फिंगर रोल जरूर गेले होते गोलंदाजाने. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकरचा होता, उडवलाय, शॉर्ट ऑफ बॉल केला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एक धाव जरूर घेतले. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरा धाव घेताना फलंदाज 2 धावा इथे पूर्ण होत आहेत संघाच्या. 16 धावसंख्या फलकावर लागतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, चांगला चेंडू यार्क पद्धतीचा स्टेट डाऊन केला होता. ते क्षेत्ररक्षक बाई फेकी होते आणि चांगले क्षेत्ररक्षक तिथं चांगला फेकीचा चेंडू केला होता. तिथं एकच धाव भेटेल. एक धावाने संघात धावलं जात 17 वर. पुन्हा एकदा चांगला चेंडू यार पडीला. तिथं भावेश मोडी क्षेत्ररक्षक आहे. चांगला क्षेत्ररक्षक फेकी केली जाते. लाजबाब फेकी होते. तिथं एकच धाव भेटेल. कारण कौतुक केलं पाहिजे चांगलं क्षेत्ररक्षक भावेश मोडवीचं. तिथं एकच धाव भेटेल. एक धाव संघात धाव पडले जातो 18 वर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत रुपेश पाटीलची. हाफ ट्रॅकरचा होता. पंचांकडे दात जरूर घेतले आणि पंचांनी दाट तर बरोबर दिले. वाईट चेंडू. आपण तर चेंडूने धावसंख्या पुढे जाते 19 वर. पुढचा चेंडू चांगला फटका टोळला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि प्रयत्न चांगला होता. चांगले क्षेत्ररक्षण योगेश कोहलीचं तिथं संघासाठी 2 धावा जरूर अडवलेत. संघासाठी 2 धावा अडवलेत. प्रयत्न चांगला होता. शेवटचे चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या फलकावर लागलेत 21. येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांचं आव्हान. सहा मध्ये 20 धावांची गरज. 7 मध्ये 7 चेंडू 20 धावा. माफ करा 7 चेंडू 20 धावांचं आव्हान. सात चेंडू आणि 20 धावा. रुपेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर. या चेंडूवर बघूयात. सात चेंडू 20 धावा. चांगला चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण तिथे केलं जाते. फेकी सुद्धा चांगली होते तिथं आणि 1 धाव जरूर. धाव संख्या आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 19 धावा. 6 चेंडू आणि 19 धाव संख्या. चांगली गोलंदाजी केली रुपेश पाटीलने. धाव संख्या खर्च केल्या. 8 धाव संख्या खर्च केल्या.
चला लवकरात लवकर स्पीडअप करायचं. 6 मध्ये 19 धाव संख्या. चला चला स्पीडअप करा. अजून भरपूर सामने खेळावेत आपल्याला. चला स्पीडअप करायचंय. रुपेश पाटील जास्त वेळ घेऊ नका. आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. सहकार्य करा. 6 चेंडू आणि 19 धाव संख्या. बॉलिंग ट्रॅकवर चिरंजीव पाटील आपण पाहतो. चांगला गोलंदाज आहे. बघूयात. सहा चेंडू 19 धाव संख्या. चिरंजीव पाटील पहिला चेंडू पुलटा क्षेत्र तैनात आणि प्रयत्न चांगला होता तिथं सनी मडवियाचा. एक धाव जरी घेतला. दुसऱ्या धावा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. आता मात्र 5 चेंडू आणि 17 धाव संख्या. पाच चेंडू आणि 6 चेंडू 19 पाहिजे होत्या. आता मात्र 5 चेंडू 17 धावा. 5 चेंडू राईट आर्म द विकेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हणून जाणला गेला लागला चेंडू. एक धाव जरूर घेतली. दुसरी धाव कुठलाही प्रयत्न केला जाणार नाही. चांगला फेकी होते तिथं. एकच धाव भेटेल. आता मात्र 4 चेंडू आणि 16 धावा. म्हणजेच 2 षटकार 1 चौकार 4 चौकार 16 धावा. बघूया 4 चेंडू 16 धावा 4 चेंडू. बॉलिंग ट्रॅकवर चिरंजीव पाटील आपण पाहतोय. जास्त वेळ घेऊ नका. चला पुढचा चेंडू गॅप मध्ये जरूर क्षेत्र तैनात आहे. रुपेश पाटील एक धाव जरी घेतला. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. आता 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 म्हणजे 2 षटकार आणि 2 धावा. 3 चेंडू आणि 14 धावा. मोठा फटका आला तर मॅच मध्ये एक विचित्र घडेल. दोन 14 चांगला चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर खरंच कमबॅक केलंय. आता मात्र समीकरण राहत आहे 2 चेंडू आणि 14 धावा. चांगला फटका जे क्षेत्ररक्षक तैनात आहे राकेश मडवी आणि फलंदाज बाद. आता मात्र 1 चेंडू आणि 14 धावा. एक चेंडू आणि 14 धावा. एक चेंडू आणि 14 धावा. तर मी विनंती करतो तुर्भे संघाला यायचं राणेपिकाचा कॉल घेण्यासाठी. चांगला चेंडू आणि सामना जिंकलाय 30+ ब संघ. कॉंग्रॅच्युलेशन.
नादी लागत